नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे की क्रेडिट कार्डचा ट्रॅप म्हणजे काय आणि क्रेडिट कार्डच्या ट्रॅपमधनं आपल्याला कसं बाहेर पडायला पाहिजे. बघा, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला काही गोष्टी समजणार आहेत की क्रेडिट कार्ड म्हणजे काय, क्रेडिट कार्डचा ट्रॅप म्हणजे आपण क्रेडिट कार्डच्या ट्रॅपमध्ये कसं अडकतो आणि त्या ट्रॅपमधनं आपल्याला कसं बाहेर पडायला पाहिजे. बघा, आज आपल्याला बरेचसे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत करत आपण बऱ्याचशा वेळेस ई कॉमर्स साईटवर असतो. ॲमेझॉन असेल किंवा बऱ्याचशा जे ई कॉमर्स साईट्स आहेत त्यावरती आपल्याला बऱ्याचशा वेळेस क्रेडिट कार्डवर काही गोष्टी फ्री किंवा काही डिस्काउंट असं दिसतं. आणि आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस काय करतो की क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करतो. बघा, क्रेडिट कार्ड घेणं किंवा त्याला वापरणं हे एक प्रत्येकाचा वैयक्तिक उद्देश असू शकतो, परंतु त्याच्यामधनं बऱ्याचशे जण आपल्यापैकी काही ट्रॅपमध्ये अडकू शकतात. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर बोलणार आहे की ह्याच्यातून ट्रॅपमध्ये आपण कसं अडकू शकतो आणि याच्यातून कसं बाहेर पडायचं. बघा, कंपन्यांचा बिझनेस करतात. कंपन्यांना एक चांगलं त्यांचा बिझनेस करायचा असतो. त्यांना त्यांचे जे कार्ड्स आहेत ते विकायचे असतात, त्यांना कस्टमर जोडायचे असतात. आणि त्याच्यासाठी कंपन्या काय करत असतात की काही तुमच्या ऑफर्स द्या किंवा तुम्हाला काहीतरी एखाद्या गोष्टीतून तुम्हाला त्याच्यात अट्रॅक्ट करा आणि त्याच गोष्टीकडे आपण अट्रॅक्ट होतो छोट्याशा, आणि त्या गोष्टीकडून मग आपण एका ट्रॅपमध्ये अडकल्या जातो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्रेडिट कार्ड हे एक तुम्हाला एक शॉर्ट टर्म काहीतरी तुमची गरज भागावी म्हणून घेतात. किंवा प्रत्येकाला वाटतं की मला काय अडचण येईल, मला इमर्जन्सीमध्ये कुठेतरी पैसे लागतील, मग मला ते पैसे मी क्रेडिट कार्डचे वापरू शकतो वगैरे, या गोष्टी वाटतात. पण या गोष्टी म्हणजे तेवढ्या सहज त्या पूर्णत्वाकडे किंवा ते शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचं पूर्ण बिल पेआउट होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी अडचणीत येतात. बघा, 2-3 गोष्टी मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. एक म्हणजे आपण क्रेडिट कार्ड का घेतो. तर क्रेडिट कार्ड घेण्याचा आपला उद्देश असा असतो की मला एखादी वस्तू घ्यायची आणि ती वस्तू क्रेडिट कार्डवरून घेतल्यामुळं मला एक ₹500 बेनिफिट होतो, म्हणून क्रेडिट कार्ड घेतो. काही जणांना वाटतं की मला ई कॉमर्स साईटवर काही त्याच्यावर डिस्काउंट मिळतो किंवा काही ऑफर्स मिळतात आणि म्हणून मी क्रेडिट कार्ड घेतो आणि त्याच्यावरून परचेस करतो. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू घेता, काही जण त्याच्यात बऱ्याचशा वेळेस वाटतं की आपल्याला 25-50 दिवस आपल्याला कंपनीचे पैसे वापरायला भेटतात, मग ते पैसे आपण क्रेडिट कार्डचे वापरू आणि नंतर बिल पेमेंट करू. परंतु ह्या गोष्टी एका लिमिटपर्यंत तुम्हाला हँडल होतात. त्याच्यानंतर एका लिमिटनंतर या गोष्टी तुमच्या आवाक्याच्या बाहेर जातात आणि मग तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकतो. बघा, जेव्हा तुम्ही ट्रॅपमध्ये अडकता तेव्हा मग याच्यातनं बाहेर पडणं थोडंसं मुश्किल होतं. ट्रॅप कसा असतो तुम्हाला एक 2-3 गोष्टी त्याच्यात सांगतो मी तुम्हाला. बघा, आपण कार्ड घेतो. कार्डवरून आपल्याला 1,00,000चं कंपनी कार्ड देते किंवा 50,000चं कार्ड देते. काही दिवस आपण त्याचे ट्रान्झॅक्शन करत राहतो. आपल्याला काही वस्तू घेतो आपण, काही त्याच्यात डिस्काउंटही मिळतं आपल्याला ₹500-200 आणि मग आपण त्याचं बिल पेमेंट करण्यासाठी दर महिन्याला त्याचं सायकल असते. तर आपल्याला एका महिन्यात आपण समजा पहिल्या महिन्यात आपण 20,000चा खर्च केला आणि महिन्याच्या शेवटी बिल आला आणि ते आपण ₹20,000 भरून टाकले. आपली कॅपॅसिटी वाढते. आपण मग पुढच्या महिन्यात आपल्याला कंपनी तेच कार्डला आपल्याला लिमिट वाढवून देते आणि आपण ते कार्ड 50,000चं 1,00,000पर्यंत जातं. मग जेव्हा तुम्ही 1,00,000चं कार्ड तुमच्याकडे असतं तेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही एखाद्या महिन्यात म्हणजे शॉपिंग करता. वेगवेगळे काही तुमचे घरगुती वस्तू असतील किंवा काही ऑनलाईन तुम्ही घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1,00,000ची खरेदी करता एकदम. मग महिन्याच्या शेवटी तुम्हाला बिल येतं 1,00,000चं आणि तुमच्याकडे नसतात पैसे. म्हणजे पूर्ण बिल तुमचं जेव्हा तुम्ही कॅशमध्ये भरणार होता त्याच बिल तुम्ही क्रेडिट कार्डवर भरलं. त्याच्यामध्ये तुम्हाला ₹2,000-4,000 डिस्काउंटही मिळाला असेल. आणि शेवटी जेव्हा तुम्ही येता एका महिन्याच्या शेवटी आणि जेव्हा तुमचं बिल येतं कार्डचं की तुम्हाला ₹1,00,000 तुमचं मागच्या महिन्याचं 45 दिवसाचं बिल आहे ते तुम्हाला पे करायचं आहे. मग त्यावेळेस तुमच्याकडं म्हणजे रक्कम असणं गरजेचं होतं की आपण ₹1,00,000ची आपण खरेदी केलेली आहे, ते बिल आपल्याला महिन्याच्या शेवटी येणार आहे, आपल्याला ते भरायचं आहे. परंतु हे प्लॅनिंग तुमचं कुठंतरी चुकतं किंवा आपण त्याच्यात तेवढा अवेअर नसतो आणि मग त्या गोष्टीत जेव्हा तुम्ही शेवटी बिल येतं तेव्हा आपण काय करतो, आपण करतो की
पैसे आपल्याकडे नसतात. मग तुम्हाला तिथं कंपनी काही गोष्टी देते. ती गोष्ट कुठली तर तुम्हाला कंपनी म्हणते किंवा जी काय तुमचे कार्डवाले तुमची कंपनी आहे कार्ड कंपनी, तर ती म्हणते की तुम्ही 1,00,000 रुपये म्हणजे आत्ता भरू नका. म्हणजे तुम्ही काय करा, फक्त मिनिमम ड्यू पे करा. दॅट इज म्हणजे 3,000 रुपये असेल किंवा 5,000 रुपये असेल. म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये पे करायचे होते, तर कंपनीनं काय केलं, 1,00,000 रुपये नका पे करू म्हटले. तुम्हाला काय म्हटले, 3,000 रुपये पे मिनिमम ड्यू. म्हणजे त्याच्यात तुम्हाला देतात ते कार्डमध्येच, तुमच्या स्टेटमेंटमध्येच टोटल ड्यू तुमचा 1,00,000 रुपये, त्याच्यात मिनिमम ड्यू 3,000 रुपये. मग आपण काय करतो, ते 1,00,000 रुपये आपल्याकडे नसतात. आपण काय करतो, ते 1,00,000च्या ऐवजी आपल्याकडे 3,000 रुपयाची तडजोड करून आपण ते मिनिमम ड्यू भरून टाकतो आणि हे मंथली जे या महिन्याचं बिल आहे ते पुढच्या महिन्यात शिफ्ट होतं. मग पुढच्या महिन्यातही आपल्याकडे 1,00,000 रुपये येत नाहीत. मग त्याही वेळेस आपण काय करतो, मग त्यावेळेसही कंपनी म्हणते की 1,00,000 रुपये भरू नका, 3,000 रुपये भरा मिनिमम ड्यू. त्यावेळेसही तुम्ही ते 3,000 रुपये भरता. म्हणजे बघा, 1,00,000 रुपयाच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये कंपनी व्याज लावती. महिन्याला तुमच्याकडनं 3,000 रुपयाच्या म्हणजे 1,00,000च्या अगेन्स्ट 3,000 रुपये व्याज लावती. 3% तुम्हाला पर मंथ तुम्हाला इंटरेस्ट लावून ते पैसे कंटिन्यू 4 महिने, 5 महिने, 6 महिने, म्हणजे जोपर्यंत तुमचे टोटल पैसे नील होत नाहीत तोपर्यंत मिनिमम ड्यू तुम्ही पे करत राहता. आणि एवढं भांडवल तुमच्याकडे नाही आल्यामुळं तुम्हाला ही अशीच सवय लागते 6 महिने, 7 महिने. मग ह्याच्यात काय होतं, तुम्ही म्हणजे 1,00,000 रुपयाची खरेदी केलेली असती, परंतु तुम्ही 7-8 महिने, वर्षभर हे असेच मिनिमम ड्यू करण्याच्या ह्याच्यात तुम्ही जवळजवळ 50,000 रुपये भरून टाकता. मग हा ट्रॅपमधून तुम्हाला नंतर बाहेर पडणं म्हणजे बऱ्याचशा वेळेस अडचणी येतात. म्हणजे सुरुवात कुठून झाली, आपण छोटंसं कुठंतरी कार्ड घेतलं, मग त्याची कॅपॅसिटी वाढवली, त्याच्यावरून आपण जास्त हे घेतलं, खरेदी केली. जास्त खरेदी केल्यामुळं आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळं आपल्याला तिथंच तर कंपनी आपल्याला शोधत असते की तुम्ही कधी चुकता, तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त कसं मी त्या कंपनीला हे करता. मग हेच संधी असते कंपनीला की तुम्हाला म्हणजे ग्राहक बनवायचं, लाँग टर्ममध्ये तेच पैसे तुम्हाला वापरायला द्यायचे आणि तुम्ही एकदा फसले की त्या फसल्यापासून पुढं वर्षभर तुम्हाला म्हणजे त्या ट्रॅपमधून बाहेर पडणं शक्य होत नाही. बऱ्याचशा वेळेस मग कंपनी तुम्हाला ड्यू लावते. तुमचं जर EMI पे म्हणजे ते महिन्याचं तुमचं मिनिमम ड्यू जरी नाही पे झाला तर मग परत तुमचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वेळेस फसल्या जातात. मग तुम्हाला ते बाहेर पडणं फार मुश्किल होतं. काही जणांना वाटतं की मी नाही पेमेंट केलं तर चालतं, किंवा काही जण वाटतं की काय करणार आहेत, परंतु याच्यात डायरेक्टली तुमचा एक तर सिबिलवर इफेक्ट होतो. तुमचा सिबिल ड्रास्टिकली कमी होतो आणि वर्षभर तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकता. तर हा ट्रॅप तुम्हाला जर काढायचा असेल तर काही गोष्टी नक्कीच फॉलो करायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बनवल की याच्यामधून ट्रॅपमधून ज्या तुमचा क्रेडिट कार्डचा ट्रॅप आहे याच्यामधून तुम्हाला बाहेर कसं पडायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया की जो ट्रॅप आहे तुमचा तो ट्रॅपमध्ये अडकू नका. जे क्रेडिट कार्ड जे आहेत हे छोट्याशा म्हणजे लालसेपोटी तुम्ही छोटं सुरुवातीपासून घेताल, नंतर वाढल त्याची कॅपॅसिटी, मग अशा ट्रॅपमध्ये अडकू शकता. तर नक्कीच जेव्हाही तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे ते चांगल्या बेनिफिटसाठी असावा, त्याचं काही लिमिटेड वापर असावा, आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याचं बिल तयार व्हावा आणि ते बिल आपण रेग्युलर पे करत राहावा. नाहीतर अशी ट्रॅपमध्ये एकदा अडकलं तुम्हाला तर त्यामधनं फार म्हणजे आपलं फायनान्शियल किंवा आर्थिक स्थिती व त्याचा इफेक्ट होतो आणि आपली फायनान्शियल लाईफ ट्रबलमध्ये अडकते. तर या व्हिडिओचा परत उद्देश तोच आहे की आपल्याला एक फायनान्शियल लिटरसी तयार व्हावी आणि प्रत्येकाने एक फायनान्शियली लिटरेट होऊन आपले निर्णय घ्यावेत आणि कुठल्याही आर्थिक गोष्टीत कमीत कमी चुका करून आपली फायनान्शियली एक फ्री लाईफ जगावी. थँक्यू.